आपण बघितलं असं तर देशात नरेंद्र मोदी, राज्यात देवेंद्र फडणवीस आणि आपले सर्वांचे लाडके प्रदेशाध्यक्ष देवेंद्रजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज पूर्ण महाराष्ट्रात होऊ घातलेल्या निवडणुका, त्यात करून खास करून त्यांच्या जो मतदारसंघ आहे त्यात झालेल्या निवडणुका ह्या मला तरी स्वतःला खात्री होती की ह्यात आमचे 10 ते 15 नगरसेवक बिनविरोध निवडून येतील आणि त्याचप्रमाणे आपण बघितलं असेल तर चांगली संख्या अशी आमची निवडून आली आहे. आज आमचे त्या दादांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारे नंदूजी परब आमचे जिल्हा अध्यक्ष, त्यांनीही खूप मेहनत घेऊन एक चांगलं विजन ठेवून या डोंबिवलीसाठी पुढे येणाऱ्या दिवसात आमचे भरघोस मताने युतीचे सगळे नगरसेवक निवडून येतील आणि युतीचा महापौर असेल. साहेब, युती नावे म्हणून काहीतरी कार्यकर्त्यांची मागणी होती, मात्र युती फॉर्म्युला यशस्वी ठरलेला आहे, काय सांगा? आहेच ना. बघा, प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत असतं की प्रत्येकाला संधी मिळायची, पण आता शेवट हे निर्णय वरच्या श्रेष्ठींचे असतात. त्यामुळे वरच्या श्रेष्ठीने जे निर्णय घेतले ते सगळ्या कार्यकर्त्याने, तुम्ही आता बघाल तर माझ्याच बरोबर मागच्या वेळेला असणारे राजा नाबाळे आणि निलेशजी म्हात्रे अतिशय सक्षमपणे त्यांचं नेतृत्व करणारे दोघंही असं आहेत. आज त्यांनाही तिकीट पक्षाने नाही म्हटलं, पण ते कुठेही नाराज झाले नाही. कारण शेवटी कसं असतं, एक जेव्हा आपण रचना करत असतो त्यावेळेस कधीतरी कोणाला तरी कार्यकर्त्याला संधी मिळत असते आणि त्या संधीचं तो कार्यकर्ता सोनं करत असतो. त्याचप्रमाणे आज चव्हाण साहेबांनी जे काही निर्णय घेतले आहेत ते आम्हाला सगळ्यांना, पक्षातल्या सर्व लोकांना, म्हणजे राजन असो, नीलू असो, संदीप पुराणिक असो, या सगळ्यांना ते मान्य आहे असंच मला वाटतं.